शाळेतून आज आपल्या समोर शिवजयंती निमित्त काही 2-3 शब्द सांगत आहे. त्या आपल्या सर्वांनी शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाते. काळजात राहती राजे आमच्या रक्तात वाहती राहते, काळजात राहती राजे आमच्या रक्तात वाहती राहते. तुफान गरजतो आग उफतो वाघ मराठी माझा, तुफान गरजतो आग उफतो वाघ मराठी माझा. सम्मान राखतो जाण जोक तुफान मातीचा राजा, तो तुफान मातीचा राजा. वाघाची चाल आणि गरुडाची नजर, स्त्रियांचा दर आणि शत्रूंचे मर्द, असेच असावे मावळ्यांचे वर्तन. छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे. नीट ऐका बरं का. ताजमहाल तर प्रेमाची निशाणी आहे, पण शिवनेरी किल्ला एका सिंहाची कहाणी आहे, एका सिंहाची कहाणी आहे. चीनच्या 300 किलोमीटर लांबीच्या भिंतीला आपण जगातील एक आश्चर्य म्हणतो, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या 50 वर्षांमध्ये जे किल्ले बांधले त्याची एकंदरीत लांबी 4000 किलोमीटर इतकी बरे. अहो तर मग हे काय? नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मला मी मराठी असल्याचा. ब्रिटिश लोक ओम या शब्दावर संशोधन करतात की ओम बोलल्याने शरीरात ऊर्जा का निर्माण होते, पण मला असे वाटते की खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराजांवर करायला पाहिजे. कारण हे नाव घेतात अंगावर सहारे उभे राहतात, हृदयाचे ठोके वाढू लागतात, शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं मराठी या शब्दाचा अर्थ, तो कॉलर ताट करून सांगा मराठी. मरेपर्यंत राजांच्या सेवेत ठेवलेला जगदंब जगदंब. मध्यंतरी पुष्पटू नावाचा पिक्चर निघला होता, त्याच्यातील झुकेगा नाही साला डायलॉग ऐकले होते, आमच्या मुलांना बरं वाटायला लागलं. तो पुष्प तुमचा आदर्श आहे की नाही मला माहिती नाही, पण वयाच्या 32व्या वर्षी डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत डोळ्याचं एक एक भुबळ काढून या मातीला रक्ताचा अभिषेक घालून आणि औरंगजेबाच्या समोर उगारून नाही झुकेगा नाही साला म्हणत औरंगजेबाला त्याची अवकात दाखवून त्यांना सरते छत्रपती संभाजी महाराज आपला आदर्श असला पाहिजे. 12 महिने 11 खेळाडू, 10 बोटे 9 उग्र, 8 दिशा 7 आश्चर्य, 6 संविधान, 5 महासागर, 4 वेद, 3 ऋतू, 2 डोळे आणि फक्त 1 शिवबा. मराठा वन मॅन शो. एकच राजे शिवराय माझे. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. सूर्य नारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंग समजला नसता. जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते ना तर खरंच हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता, हिंदू धर्माचा अर्थ समजला नसता. हे प्रभू शिवाजी राजे बांधकर पगड़ी, जब शिवाजी राजे तैयार होते, जब घोड़े पर सवार होते, उठा कर तलवार जब घोड़े पर सवार होते, न झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, काश हम भी मराठा होते. आदिलशाहीच्या 8,000 सैनिकांसमोर मराठ्यांचे 7 सरदार लढले. त्या सरदारांना माझा मानाचा मुद्रा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती. महिन्याला 1500 रुपये मिळत नव्हते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी बहीण योजना नव्हती, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात लाडकी सुरक्षित बहीण योजना होती. ती एकुलते एक राजाने अशी योजना काढलेला आहे. प्रत्येक राजाने भूमीवरती राज्य केलं, पण तो एकुलता एक राजा होता, त्यांनी समुद्रावरती राज्य केलं. तुम्ही आता जरी गुगलला सर्च केलं तर फादर ऑफ इंडियन नेव्ही त्याच्यावरती एकच नाव आहे, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्त खानाची बोट छाटली, तो लाल मालातून पळून गेला. त्याच्या घरी पोहोचला, तिकडून त्याची बहीण धावत आली आणि म्हणायला लागली, हुजूर गजब हो गया, गजब हो गया, उनरदम सीवा मेरी बेटी को उठा कर ले गया, उनरदम सीवा मेरी बेटी को उठा कर ले गया. तेवढ्यात शाहिस्त खान काय म्हणतो बरं? तेवढ्यात शाहिस्त खान म्हणतो, ए पगले तुम चुप कर, ए पगले तुम चुप कर, ये सीवा किसकी उंगलियां काट सकता है, ये सीवा किसकी गर्दन काट सकता है, पर ये सीवा किसी लड़की पर हाथ नहीं डाल सकता, पर ये सीवा किसी लड़की पर हाथ नहीं डाल सकता. कोणत्या राजाला आपल्या दुश्मनावर एवढा विश्वास? असं माझा राजा शिव छत्रपती. अमेरिकेमध्ये शिवाजी द मॅनेजमेंट हा 100 मार्काचा पेपर घेतला जातो. पाकिस्तानमध्ये आदर्श राजा कसा असावा हा धडा शिकवला जातो. पेशवांमध्ये आपल्या राजाचा इतिहास आदराने शिकवला जातो. पण आमचं दुर्दैव की आमच्या इथे राजाचा इतिहास पुसवण्याचा प्रयत्न केला जातो. आपल्याला गर्व असला पाहिजे आपण या मातीत जन्मलो. शेवटचा एक छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रसंग सांगतो. पन्हाळा किल्ल्याच्या खाली नेबापूर नावाचं गाव आहे. ते नेबापूर गाव जसं कसं येवल्याच्या खाली आंतरसूर गाव आहे, तसं पन्हाळा किल्ल्याच्या खाली नेबापूर नावाचं गाव आहे. नेबापूर गावामध्ये एक माणूस राहायचा, नाव शिवकाशी.
नाव होतं शिवा, दिसणार राजांसारखा, चालणार राजांसारखा, केसाची स्टाईल राजांसारखी, मिशीची स्टाईल राजांसारखी, पोशाख राजांसारखा, डोक्यात एकच विचार, जगायचं तर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जगायचं, नाही तर जगायचंच नाही. तेव्हा फेब्रुवारी महिन्यात सिद्धी-जोहर नावाच्या सरदारानं पन्हाळा किल्ल्याला वेढा घातला. त्याचं असं म्हणणं होतं की कधीतरी पावसाळा लागेल, मराठ्यांचे धान्य संपेल आणि त्यांना गडावरून खाली यावं लागेल. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकाशीला बोलावण्यात आणलं. जगातील पहिलं लॉकडाऊन आम्ही तुम्ही नाही तर 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी अनुभवलंय. 9 महिने वर जाणं नाही, 9 महिने खाली येणं नाही, एवढा कडक बंदोबस्त की मुंगला खालून वरती जाता येत नव्हतं आणि वाऱ्याला वरून खाली वाता येत नव्हतं. तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकाशीला बोलवण्यात आणलं. शिवकाशी आला, शिवकाशी म्हणाला, राजा बोलवण्यात आणलं. शिवकाशी छत्रपती शिवाजी महाराज म्हणत्या, या शिवकाशी, मी असं ऐकलं तू एकदम माझ्यासारखा दिसतो. शिवकाशी म्हणला, हो राजा. तो गेला, शिवाजी महाराजांसारखे कपडे, शिवाजी महाराजांसारखा चिरटोप आणि केसाला स्टाईल मारतच बाहेर आला आणि म्हणायला लागला, राजा दिसतो ना मी तुमच्यासारखा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणते, एकदम माझ्यासारखं असं दिसत होतं, एकदम झेरॉक्स कॉपी. छत्रपती शिवाजी महाराजांना प्रश्न पडला, नेमकी मी शिवाजी महाराज आहे की नेमकी तो शिवाजी महाराज आहे? नेमकी मी शिवाजी महाराज आहे की नेमकी तो शिवाजी महाराज आहे? तेवढ्यात शिवकाशी म्हणतो, अहो राजा, तुम्हाला नाही कळलं त्या सिद्धी-जोहरला काय करणार आहे मी? मी शिवाजी राजा आहे की शिवकाशी आहे? तेवढ्या शिवाजी महाराज म्हणतात, तुला कसं काय कळलं मी तुला सिद्धी-जोहरच्या भेटीसाठी पाठवणार आहे? तेवढ्या शिवकाशी म्हणतो, अहो राजा, मी एवढे जाऊ तुमच्यासोबत तुला, मला माहिती नाही राहणार का काय? मला माहिती नाही नेमकी काय करायचं. द्या की राजा इड्या, काप तुझ्या सिद्धीला उभा. छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवकाशीला इड्या दिला. प्लॅन असं ठरला की 2 पालख्या तयार होते. एका पालखीत बसतील छत्रपती शिवाजी महाराज, दुसऱ्या पालखीत बसतील शिवकाशी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचं नेतृत्व करणार बाजीप्रभू देशपांडे, पुल्हाजी देशपांडे आणि बांधल सेना. तिकडून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी सिद्धी-जोहरला फरमान पाठवलं, छत्रपती शिवाजी राजे तुमच्या भेटीसाठी येणार आहे. तेवढ्याच शिवाजी महाराजांनी त्यांनी फरमान वाचून वेडा थोडासा ढिल्ला केला. तसंच फायदा उतरून छत्रपती शिवाजी महाराज रात्रीच्या वेळी निघून गेले. इकडून शिवकाशी याच्या सिद्धी-जोहरच्या शामिनीत गेला आणि तिकडून सिद्धी-जोहर त्यांना म्हणतो, शिवाजी महाराज, तुम्ही जिंकलेले सारे किल्ले माझ्या नावावरती करा, मी तुम्हाला मोठ्या माणसांना सांगून सेनापती बनवतो. तिकडे शिवकाशी शांत बसला होता, त्याला माहिती नाही शिवाजी महाराज एक शिवकाशी होता. तिकडे शिवकाशी शांत बसला होता, तो शांतपणे संवाद ऐकत होता. संवाद चालू असताना आजूबाजूला सरदार बसले होते. त्यातले 2 सरदार आणि त्यातला एक सरदार, तो म्हणजे अफजल खानाचा पुत्र फाजल खान. त्याचा डोळा नेमकी छत्रपती शिवकाशीकडं, तो सारखा शिवकाशीकडे बघत होता. तो थोड्या वेळी म्हणायला लागला सिद्धी-जोहरला, ये शिवा नाही हो सकता. तेवढा सिद्धी-जोहर म्हणतो, क्या बघते हो तुम? फाजल खान म्हणतो, ये शिवा नहीं हो सकता. सिद्धी-जोहर म्हणतो, क्या बघते हो तुम? तेवढ्याच फाजल खान म्हणतो, मैं मेरे अब्बू जान के साथ गया था, तब मैंने देखा था कृष्णा जी भास्कर ने उनके सिर पर एक घाव किया था, वो घाव देखो है कि नहीं आप देखो. सिद्धी-जोहर शिवकाशीला म्हणतो, अरे सच बोल, बे मौत मारा जाएगा. शिवकाशी म्हणतो, अरे होय, मीच शिवाजी महाराज आहे. सिद्धी-जोहरने त्याची तलवार काढली, गरकन फिरवली. शिवकाशीच्या डोक्यातला टोप खाली पडला, खून जाणवली नाही. डबल सिद्धी-जोहर म्हणतो, सच बोल, बे मौत मारा जाएगा. तेवढ्या शिवकाशी काय म्हणतो? शिवकाशी म्हणतो, अरे होय, मीच शिवाजी महाराज आहे. मी जगताना जरी शिवकाशी म्हणून जगतो, तरी मी मरताना शिवाजी महाराज म्हणून मरतोय. सिद्धी-जोहरचा राग तळपायापासून मस्तकाला द्यायला त्यांनी त्याची तलवार काढली, गरकन तलवार फिरवली. शिवकाशीची गर्दन मातीत लावली आणि त्याच्या तोंडातून वास निघाली. तशी आकाशात उंच मातीवर उडाली आणि माझा शिवा त्या मातीला सांगत गेला, अरे सांगणार रे माझ्या राजाला, तुझा शिवा मातीत नाही मेला रे. सांगणार तू माझ्या राजाला, तुझा शिवा मातीत नाही मेला रे, तुझा शिवा मातीसाठी मेला रे, तुझा शिवा मातीसाठी मेला रे. मातीतला मरणारे तर काही असतात, पण मातीसाठी लढणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असतात. मातीसाठी लढणारे फक्त शिवाजी महाराजांचे मावळे असतात. शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो की सिंहाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत आहे. नीट ऐका बरं का, सिंहाशिवाय किंमत नाही, शंभूशिवाय हिंमत नाही, भगव्याशिवाय रमत नाही, आम्ही शिवराय सोडून दुसऱ्या कोणासमोर झुकत नाही. जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.